हाँ फैजान, जरा इधर आ जाओ आप। मैच चालू है तेरी फील्डिंग है। एक दो मिनट में बोलना चाहूँगा इस टॉपिक के बारे में। कुछ दो शब्द है मेरे, एक मिनट के शब्द है जो इस टॉपिक के बारे में बोलना चाहूँगा, जो मैंने लिख कर लाया है। वसीम भाई टॉप भाई लाइट चालू है ना भाई बोल रहे तो भाई कुछ बोल रहे तुम्हारे बारे में चलो। हाँ। चलो मुक्सू भाई क्योंकि मैच हो जाने दो ना फाइनल बहुत बात है क्योंकि मैच हो जाने बैठो तुम अभी एक बार तो फोन पे चेक कर। मैच के पहले बोलता हूँ। अभी बोलेंगे अभी तो हाँ। फील्डिंग पे ना सब। हाँ बोलो। सिर्फ मैच को 2 मिनट के लिए रोक के कुछ शब्द मैं कहना चाहूँगा इस मैच के बारे में, इस क्रिकेट एसोसिएशन के बारे में जो कप रखा है आज उसके बारे में। आज हम सब यहाँ सिर्फ क्रिकेट टूर्नामेंट के लिए नहीं, बल्कि एक ऐसे इंसान के सम्मान में इकट्ठा हुए हैं जिन्होंने हमेशा लोगों को जोड़ने, साथ लेके चलने और सही रास्ता दिखाने का काम किया है। वो है कासम पटेल। कासम पटेल सिर्फ एक नाम नहीं, बल्कि ईमानदारी, डिसिप्लिन और इज्जत की पहचान है। उनकी सोच और उनका व्यवहार हम सबके लिए एक मिसाल है। उनके नाम पर रखी गई ये क्रिकेट ट्रॉफी हमारे लिए गर्व की बात है, क्योंकि ये ट्रॉफी उनके वैल्यूज़, उनके सपोर्ट और उनके पॉजिटिव इन्फ्लुएंस को रिप्रेजेंट करती है। आज आज जब टीम्स इस ट्रॉफी के लिए खेलेगी, वो सिर्फ जीत के लिए नहीं, बल्कि स्पोर्ट्समैनशिप, यूनिटी और कासम पटेल के नाम की इज्जत के लिए खेलेगी। हम सब की तरफ से कासम पटेल को दिल से शुक्रिया और उनके लिए हार्दिक सम्मान। धन्यवाद। जय क्रिकेट, जय स्पोर्ट्स स्पिरिट। कासम भाई कुछ दो शब्द बोलना चाहेंगे आप? हाँ, बाद में। हार्दिक भाई बैटिंग पे, और ये 2 रन। स्कोर तो लिख दो रन फटाफट लिख दो रन। वसीम 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 11। अरे दो रन। ए भाई एम्पायर साहब हाथ दिखाते हुए और बॉलर रेडी है ए भाई बॉल के फटाफट लिख। साथ। मोहसिन जल्दी लिख दो रन हमें लगे। हार्दिक बाद बहुत ही हार्ड शॉट मारने वाले हैं, और दो रन ये दो रन बाकी है। फील्डर को थोड़ी मेहनत करनी पड़ेगी, बहुत स्लो भाग रहे हैं यार वो। रेहान बॉलिंग पे है। रेहान आज मुर्गी खा के आए, रेहान नाम ही है उसका। हैन हैन रेहान। कोशिश तो बहुत की बट मार नहीं पाए। हार्ड लक। कैप्टन साहब टेबल खड़े पढ़ हैं। लेना उसको भाई। अंपायर साहब भी यहाँ वहाँ देख रहे हैं। भाई टेबल एकदम टेबल। ओ, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग। लिखना फिर सब तो आता है। नहीं 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 प्लीज रुकना जरा, मैं मेरे हिसाब से लिखता तुम आप बाजू में बैठ के लिखना। हार्दिक भाई ने टी शर्ट तो ऐसा पहना है जैसे तेंदुलकर शॉट लगेगा, और ये लग गया तेंदुलकर शॉट। हो सकता है ये कैच 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 आउट हो गए हैं। कैच नेम बताना भाई। कौन? ऋतिक ऋतिक कैच। गिरीश का गाना सुनते सुनते ऋतिक ने कैच पकड़ लिया। सही है। ये ओमकार भाई थे फाइनल में ना तुम तो इधर बैठना ऊपर भाई। जगह खा भर गए घर वाले फेंक देते ट्रॉफी। महेश स्ट्राइक पे आ चुके हैं। मैं लेके जाने वाला हूं। पहले बोल दी लवाए राइट हैंड बैट्समैन। बॉलर रेडी। मेरे को काय ये लोग ने तो बाहर करे तो ओ, लेके चल जाएंगे फाइनल।
ओ बहुत ही उम्दा शॉट। हेलो। हाँ अंकित स्ट्राइक पर है। बॉलर नेम उड़ जाएगा। विशाल बॉलर, वो बॉलर विशाल है और अंकित स्ट्राइक पर है अभी। रन क्या हुआ? एक ओवर 8 रन। और ये पहली गेंद पे 1 रन निकाला है अंकित ने सिंगल। और ये दूसरे की नहीं, 9 रन, एक बॉल पे 9 रन हो चुके हैं। पहली ओवर में 8 रन आए, अभी एक बॉल पे 1 रन, 9 रन हो चुके हैं। और महेश बैटिंग पे। और ये बहुत अच्छा एक सिंगल रन के लिए शॉट मारा गया है, 1 रन महेश के खाते में। दो बॉल 10 रन। और ये अंकित ने बहुत ही बेहतरीन शॉट मारा है। देखते कैच होते हैं क्या क्या होता है। और ये कैच, और ये विकेट गए अंकित के। बहुत बेहतरीन शॉट लगाया था अंकित ने यहाँ पे, पर क्या करे, कैच पे चले गए ये। थैंक यू डीजे। 3 बॉल 10 रन। सुखवीर आए हैं बैटिंग पर अभी। बहुत अच्छे खिलाड़ी है सुखवीर। और ये विशाल लेकर आए उनको गेंद। और ये पहली गेंद डॉट, बहुत बेहतरीन गेंद यहाँ पर विशाल की। सुखवीर सोच में पड़ गए, गेंद क्या घूमी करके। और ये फुल टच गेंद। और ये क्या बोलते हैं इसको, लॉन्ग ड्राइव या लेग ड्राइव। और ये बहुत ही बेहतरीन शॉट लेग में लगाया गया, 2 रन के लिए लेग साइड में। और ये लास्ट बॉल 12 रन दूसरी। और ये कैच, और ये कैच ड्रॉप, और ये ड्रॉप। और ये हसन ने कौन है? हसन है। हसन तेरा बाप तो हसन है। तो कौन सा है? और 2 ओवर में 13 रन हो चुके। यहाँ पे कैच ड्रॉप हो गई सुखबीर की। थैंक यू डीजे।
चलो भाई चलो फटाफट मैच शुरू करो, फाइनल भी खेलना बाकी है। टाइम नहीं है अभी, टाइम नहीं है ज़्यादा। सन डाउन हो रहा है जल्दी जल्दी से। शाम के टाइम पे सन बहुत जल्दी जल्दी डाउन होता है क्योंकि रात बहुत बड़ी है इसलिए। और सुबीर बॉलर कौन है? ओमकार की पहली गेंद पे बहुत बेहतरीन रन, एम्पर का इशारा, 2 रन। बहुत बेहतरीन शॉट सुबीर का यहाँ पे 2 रन के लिए। और ये दूसरी गेंद लेकर आते हुए ओमकार, और ये बहुत ही बेहतरीन शॉट लगाया गया लेग साइड पे, और यहाँ पे फील्डर के पीछे से चले गए गेंद, और ये गेंद अंदर चले गई 2 रन के लिए। कितना हो गया? 2 बॉल 17 रन। और ये तीसरी गेंद खेलने के लिए गए फील्डर के हाथ में, और ये बच गए। महेश यहाँ पे रन आउट होते होते, सुबीर का कॉल नहीं। तीन ओवर 17 रन, मैच बॉल दिया जाए। और ये चौथी गेंद लेके, और ये बहुत बेहतरीन गेंद यहाँ पे देखते हैं अब ये कैच होता है कि क्या होता है। 2 फील्डर है वहां पर, और ये विकेट, बहुत बेहतरीन विकेट यहाँ पर मिला है सुबीर का। तौफीक मलकानी बहुत बेहतरीन कैच, क्योंकि सुबीर के विकेट की जरूरत थी यहाँ पे इन टीम को, तो उन्होंने अपनी सुबीर का विकेट लेकर अपनी टीम को बहुत अच्छा वो कर दिया। और दूसरे नए बैट्समैन आते हैं संकेत, 213 नंबर वाले। चार बॉल 17 रन। बहुत बेहतरीन गेंद ओमकार की यहाँ पे, और ये बहुत अच्छा प्ले सिंगल रन के लिए, चिकी रन लेने की, बहुत बेहतरीन चिकी रन लिया गया है यहाँ पे संकेत ने। 5 बॉल 18 रन। बैट 5 बॉल 18 रन, लास्ट बॉल महेश स्ट्राइक पे। और ये बहुत बेहतरीन गेंद और अच्छा ड्राइव और इंस्टेंट ड्राइव लगाया गया सिंगल रन के लिए। उन्नीस रन 19 ओवर। तीन ओवर 19 रन हो चुके हैं यहाँ पे। थैंक यू डीजे। और ये चौथी ओवर लेके आते हुए ऋतिक, महेश ऑन स्ट्राइक। मैं राजेश भाई से रिक्वेस्ट करूंगा कि मोइज भाई का सम्मान करने के लिए उनको जरा स्टेज पे बुलाया जाए। मोइज भाई प्लीज स्टेज पे आए। और उनका सम्मान छीनने के लिए एक शॉल मिलेगा हमारी तरफ से ठंडी में।
बोलना अभी तू बोला ना, तू बोल दे, तू बोलता बरोबर बोल। वीडियो बना ना वीडियो। और ये पहली गेंद पे 2 रन आते हुए रन आउट हो गया दूसरे पे। कैमरामैन फोकस करो। एक बॉल 20 रन और यहाँ पे और ये वाइट बॉल का इशारा। है ना 21 रन और ये अच्छा सिंगल वसीम का। और ये दूसरे रन के लिए भागते हुए वसीम ने ही और मना कर दिया संकेत ने। दो बॉल 22 रन और ये बहुत ही बेहतरीन शॉट लेग की दिशा में सिंगल रन। धन्यवाद अल्ताफ। ऋतिक एक अवांतर चेंडू आणि 2 धावा मिळालेल्या आहेत। तीन बॉल 25 धावा झालेल्या आहेत। शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत। ऋतिक घेतो चौथा चेंडू, सामना करते संकेत आणि एक डिक्लेअर धाव। बॅटची कडा घेत कीपरच्या बाजूने गेलेला आहे चेंडू। धावसंख्या झाली 26। दोन चेंडू शेवटचे, सामना करते संकेत। सुंदर असा चेंडू टाकला होता आणि त्या चेंडू मागे एक धाव मिळालेली आहे। ऑफसाईडच्या दिशेने खेळण्यात आलेला क्षेत्ररक्षण केलं विशालेने। शेवटचा चेंडू वसीम यांच्यासाठी पारितोषिक आहे 6 षटकार मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार त्यांना। बघूया शेवटचा चेंडू आणि किती 2 ओव्हर कितना हुआ 29-30 टू विन। 4 ओव्हर 4 ओवर हो गए, 5 ओवर का मैच है। ओके शेवटचा षटक किती ओव्हरची मॅच आहे 4 का 5? 5 शेवटचं षटक करीम 29 10 आले आताच्या षटकामागे ऋतिकच्या।
ओमकार सहा ऋतिक दहा. अभी भाई तुमको चाहिए ठंडी के लिए शॉल? ठंडी के लिए शॉल चाहिए? बहुत लगेगी भाई तुमको ठंडी, ले लो मत बोल. भांडनगरी क्रिकेट असोसिएशन 2026 या नवीन वर्षातील पहिला चषक. क्या टूर्नामेंट का नाम क्या है? कासम अब्दुल करीम पटेल ट्रॉफी नवीन वर्षातील चषक भांडनगरी क्रिकेट असोसिएशन ब्रदर्स 97 ऑर्गनायझर. शेवटचा षटक करीम, सामना करतील संकेत. एक अवांतर चेंडू. अनुभवी गोलंदाज करीम. करीम भांडुगरी क्रिकेट मधील एक अनुभवी गोलंदाज करीम शेवटचं षटक घेऊन येतील. धावसंख्या झालेले 30. सुंदर असा लेगशॉटच्या दिशेने मारलेला आहे. बघूया किती धावा होतील. आणि एक धाव आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 31. 4 बाद 31. वसीम सामना करतील करीम यांच्या दुसऱ्या चेंडूचा. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 31. अजूनही बक्षीस आहे त्यांच्याजवळ. षटकार मारल्यास सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे. 2 धावा. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका होता. धावसंख्या झालेली आहे 33. 4 बाद 33 धावा. हा बोल ना भाई. लास्ट ओव्हर आहे. हा सांगतो. पहिला वाईट, दुसरा बॉल 1 रन, तिसरा बॉल 2 रन. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. पहिला वाईट, दुसरा 1, तिसरा डबल. धावसंख्या झाली 34. तिसरा चेंडू. सामना करतील वसीम. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि सुंदर क्षेत्ररक्षण विशाल यांच्याकडनं. आणि एक धावसंख्या झालेली 35. 3 चेंडू नंतर शेवटच्या षटकातील 3 चेंडू. चौथा चेंडू. सामना करते संकेत. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. तिसरा अवांतर चेंडू टाकला या षटकातील करीम यांनी. काहीशी लाईन लेंथ बिघडलेली आहे. थोडासा वय झाला आहे परंतु गोलंदाजी आताही करत आहेत. चौथा चेंडू. सामना करतील संकेत. धावसंख्या झालेली आहे सुंदर सा लेग साईडच्या दिशेने आणि वा जोरदार टाळ्या वाजवा या ज्येष्ठ खेळाडूसाठी. सुंदर त्यांनी चेंडू पकडला तिकडे. आता अजून एक धाव आली असती एक्स्ट्रा. शेवटचे 2 चेंडू. सामना करतील वसीम. अजूनही बक्षीस आहे वसीम तुम्हाला. 500 रुपयाचं बक्षीस आहे षटकार मारल्यास. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू. दोन चेंडू शेवटचे. धावसंख्या झाली 38.
4 बाद 38 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. वसीम, तुम्हाला 501 रुपयाचा अजूनही पारितोषिक आहे षटकार मारल्यास. बघा षटकार मारतात का वसीम. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मस्त फटका मारलेला होता, परंतु हा चेंडू वा चांगला थ्रो केला. फैजन यांनी सुंदर थ्रो केला. डायरेक्ट नाही आला, 2 टप्पे आला, तरी पण तो स्टंपच्या दिशेने बरोबर आला. 1 रन. आता लास्ट बॉल आणि गौरव राजपूत. स्टंप ठोक. शेवटचा चेंडू करीम, सामना करतील गौरव. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या झाले 40. शेवटचा चेंडू. या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 40 धावा. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने झेल होऊ शकतो. बघा झेल होईल का, आणि चांगला झेल पकडलाय वरुणने आणि षटक संपलेलं आहे. 41 टू विन. हॅलो 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 हॅलो. BCA मेंबर्स आणि सर्व प्लेयर्सला एक आनंदाची गोष्ट आहे. फिरोज खान आणि जावेद शेख यांच्याकडनं 18 जानेवारी रोजी आपल्यासाठी चषक आयोजित करण्यात आलेला आहे. 18 जानेवारी सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 18 जानेवारी रोजी पुन्हा एकदा एक चषक. अशीच ओढ स्पॉन्सर लोकांची राहिली पाहिजे BCA साठी. मी पटेल ब्रदर्स यांचंही आज आभारी आहे की त्यांनी
BCA साठी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. मी सर्व BCA मेंबर्स आणि खेळाडूंकडनं आणि बांडोगरीतील सर्व रेषांकडनं मी पटेल ब्रदर्स यांचं खूप खूप आभारी आहे. त्यांनी सुंदर असं चषकाचं आयोजन केलेलं आहे. आणि सेमीफायनलमधील दुसऱ्या इनिंगमधला पहिला षटक घेऊन रेहान सामना करतील रोहित. बाद झाला तिसरा चेंडू. सामना करतील तौफिक. सुंदर फटका लेग साइड दिशेने 2 धावा. दोन धावा झालेल्या आहेत. 4 धावा झालेल्या आहेत एकूण. चार चेंडू 4 धावा. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि पुन्हा एकदा झेल बाद. वाह, रेहानने सुंदर गोलंदाजी केलेली आहे. काही जसं लालच देत आहे फलंदाजाला आणि या लालचच्या मागे तौफिक बाद झालेले आहेत. 4 धावा झालेल्या आहेत आणि 2 बाद. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया आता कोण फलंदाजीसाठी येत आहे. आणि अनुभवी फलंदाज शंकर. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर गोलंदाजी करत आहेत रेहान. पहिला एक अवांतर चेंडू टाकला होता, त्यानंतर त्यांनी चांगला कमबॅक केला आणि 2 बाद केलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू. सामना करतील शंकर. हा एक बॉल बाकी आहे, माफ करा, एक बॉल बाकी आहे. पहिला व्हाईट बॉल होता. 5 चेंडू 5 धावा आलेले आहेत आणि 2 बाद केलेले आहेत. शेवटचा चेंडू. सामना करतील रोहित. फुल टॉस टाकलेला होता आणि लेग साइडच्या दिशेने मारलेला आहे. 2 धावा. ओव्हर संपलेली आहे. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा झालेल्या आहेत आणि 2 बाद केलेल्या आहेत. सात धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 बाद 7 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतील आहे सचिन. सामन्यातील दुसरं षटक. सामना करतील शंकर. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव आलेले आहे. धावसंख्या झालेली 8. 2 बाद 8 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सामना करतील शंकर. धावसंख्या झालेली 8. सुंदरसा ऑफसाईडच्या दिशेने झेल होऊ शकतो का बघूया. आणि धावबाद आणि बाद झालेले आहेत. आपल्या ग्राउंडच्या जो भाग आहे त्यामुळे थोडं फसायला होतं आणि त्यामुळे दुसरा चोरटा धाव घेण्यामागे शंकर बाद झालेले आहेत. धावसंख्या खूप आहे. आव्हान मोठा आहे आणि 3 बाद झालेले आहेत. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूमध्ये 3 बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 8 9 माफ करा. दुसऱ्यामध्ये धावसंख्या झालेली आहे 9. 3 बाद 9 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करतील धीरज. अनुभवी फलंदाज. सुंदर ऑफसाईडच्या दिशेने फटका मारलेला आहे
आणि 2 धावा आलेल्या आहेत. चांगला ऑफ साईडच्या दिशेने खेळतात ते, तसंच लेग साईडच्या दिशेनेही चांगलं खेळतात. शॉर्ट चेंडू टाकला तर ते त्या शॉर्ट चेंडूचा फायदा भरपूर उचलतात. चौथा चेंडू सामना करतील धीरज. उत्कृष्ट असा लेग साईडच्या दिशेने आणि चांगला फटका मारला होता. पुन्हा एकदा शॉट टाकला होता चेंडू. चार बॉल 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा शॉट चेंडू. ह्या 2 फलंदाजांना शॉट टाकला, थोडाही शॉट टाकला तर ते सोडणार नाहीयेत. शेवटचा चेंडू सामना करतील रोहित. धावसंख्या झालेले आहेत 14. अव्वा धावसंख्या झालेले 14. 3 बाद 14 धावा झालेल्या आहेत. हॅलो 14 18 मध्ये 27 धावांचं आव्हान. 18 चेंडू 27 धावांचं आव्हान आहे. खूप मोठा असं आव्हान आहे, परंतु 2 अनुभवी फलंदाज समोर आहेत. तर बघूया आता हे दोन्ही अनुभवी फलंदाज काय करतील. गोलंदाजी तर मला खूप अशी मोठी दिसते त्यांच्याकडे. ह्या संकेत आलेला आहे तिसरं षटक घेऊन. सामना करतील धीरज. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव. मला वाटतं या षटकानंतर अंकित आहे, सुखवीर आहे, असे 2 अनुभवी गोलंदाज आहे या संघाकडे. ओके, सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने आणि पुन्हा 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 16. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू नंतर 3 बाद 16 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील. सामना करतील रोहित. स्लो चेंडू टाकला होता आणि 1 धाव मिळालेली आहे. काहीसे फसले रोहित चेंडू मध्ये आणि यष्टी रक्षकांनाही तो मिळाला नाही. चांगलासा ऑफ ब्रेक टाकला होता. धावसंख्या झालेली आहे 17. चौथा चेंडू सामना करतील रोहित. पुन्हा आता स्लोवर टाकलेला होता आणि सुंदर षटकार. माफ करा, चौकार. ओके, सुंदर असा चौकार मारला रोहित यांनी. पंचवीस 4 आला.
हॅलो हॅलो. चौथं षटक. चौथं षटक. सामना करतील धीरज, सुखवीर. वाह, सुंदर फटकेबाजी करत आहेत रोहित. हाँ भाई जाना उसको पटा ले जा। धावसंख्या झालेली 28. पूछना क्या हुआ? सुंदर असा निर्धाव चेंडू. चार चेंडू झालेले आहेत. सुंदर असा जोरदार चेंडू टाकला होता गतीने. लास्ट बॉल. रन नहीं बोलना। हा 31 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. त्या दिशेने मारलेला होता आणि एक धाव आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 32. सुंदर फटकेबाजी करत आहे दोन्ही अनुभवी फलंदाज. सहा चेंडूत 9 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक आता बघूया कोण घेऊन येईल. अंकित यांनी ओपनिंग फलंदाजी केली असं ऐकण्यात आलं आणि एक युवा गोलंदाज अल्तमश. बघूया हे 6 चेंडूत 9 धावांचं आव्हान रोखतील का. आणि दोन्ही फलंदाज सुंदर फलंदाजी करत आहे, सुंदर फटकेबाजी करत आहेत. सुखवीर यांच्याही षटकामध्ये त्यांनी 7 धावा केल्या. 6 चेंडूत 9 धावांचं आव्हान. मला वाटलं खूप मोठं आव्हान होतं, परंतु संकेत यांच्या षटकामध्ये 11 धावा आल्या. सुंदर फलंदाजी केली रोहित यांनी. सुंदर असा चौकार मारला. 6 चेंडूत 9 धावा. अल्तमश सामना करते धीरज. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. छह बॉल में 9 रन. लास्ट ओवर है, लास्ट ओवर का पहला बॉल और धीरज एक अच्छी बैटिंग कर रहे हैं. सुंदर चेंडू, सुंदर. वाह, एक चोरटी डाव घेतली आहे तिकडे. एक चोरटी डाव घेतली आहे त्यांनी. रोहित यांना स्ट्राइक पाहिजे होता. अल्तमश सुंदर गोलंदाजी करतो. पेस चांगला आहे त्यांच्याकडे. बघूया आता रोहित सामना करतील. 5 चेंडू मध्ये 8 धावांचं आव्हान. युवा गोलंदाज अल्तमश सामना करतील रोहित. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने. वाह, काय फटकेबाजी करत आहे रोहित.
4 चेंडूमध्ये 6 धावांचं आव्हान. सुंदर गोलंदाजी करतो अल्तमश. सुंदर चेंडू पायामध्ये असा टाकलेला होता चेंडू. तीन चेंडूत 5 धावा. 5 धावांचं आव्हान. बघूया अल्तमश सुंदर असा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चांगला चेंडू टाकला होता, ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. मारण्यास असफल झाले रोहित आणि 1 धाव मिळाली त्या चेंडू मागे. चौथा चेंडू. 3 चेंडूत 5 धावा. सुंदर असा फटका मारलेला आहे आणि 1 धाव आलेला आहे. आता महत्वाचा चेंडू. 2 चेंडूत 4 धावा. 4 धावा कंपल्सरी चेस आहेत. सुंदर फलंदाजी करत आहेत रोहित. ओपनिंग पासून सुंदर फटकेबाजी केली. 18 धावा केल्या आहेत रोहित यांनी पूर्ण सामन्यामध्ये. बघूया 4 चेंडूत 4 धावा पाहिजेत 2 चेंडूमध्ये. सुंदर चेंडू टाकला होता आणि झेल होऊ शकतो. आणि वा सुंदर झेल पकडला महेश साठे यांनी. कासम भाई वो कासम भाई 1 बॉल 4. बघ्या ऋतिक फलंदाजी करतात. षटकार किंवा चौकार मारतातच ते. मला आठवतंय 1 चेंडूत 4 धावा. युवा गोलंदाज, अनुभवी फलंदाज ऋतिक षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत. बघ्या अल्तमश हा चेंडू काय करतात. वाह काय गोलंदाजी